बोला ना. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आम्ही आता जे आंदोलन झालं त्या निमित्ताने केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन पाठवलेलं आहे की कुठल्याही प्रकारे रद्द करण्यात आलेली जी रेल्वे आहे त्या मूळ मागणीप्रमाणे झालीच पाहिजे. कारण GMRT अगोदर झाली आणि तदनंतर राज्य आणि केंद्र सरकारने 2013 सालामध्ये, त्यानंतर 16 सालामध्ये आणि 21 सालामध्ये त्याला मंजुरी दिली. त्याच्यावर तरतूद करण्यात आली. जमिनीचं देखील ऍक्विजिशन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं हे न पटणारं कारण आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाते. एक विषय गेला, पुन्हा नाशिक हायवे हा सरळ मार्गेत गेला पाहिजे. नक्की आंदोलन कोणाच्या विरोधात? रेल मंत्रालय का GMRT का सरकारच्या विरोधात? राज्य आणि केंद्र सरकार दोघांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्राचं दोघांचे लक्ष आम्ही या प्रकल्पाकडे वेधू इच्छितो. त्यांनी ते काम केलंच पाहिजे. GMRT सबब ते सांगत असतील, अजून त्यांना काय वाटत असेल तर त्यांनी अजून थोडं पश्चिमेकडे त्या ठिकाणी सरकावं, परंतु हा प्रकल्प इथं झालाच पाहिजे. खासदार साहेबांनी या आंदोलनाला अनुमती दाखवलेली आहे. त्यांनी काही तुम्हाला माहिती दिलेली आहे किंवा या त्यांनी आता मोबाईलच्या माध्यमातून त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी आता सभेमध्ये आपण सर्वांनी स्पीकरवरती ऐकलेलं आहे. आणि आम्ही आताही सांगितलं की उद्या प्रधानमंत्र्यांसोबत त्यांचं जे काय तिथं बोलणं होणार आहेत किंवा जे काही निवेदन देणार आहेत ते निवेदन, त्याचप्रमाणे जे बोलणं असेल त्याचं रेकॉर्डिंग उद्या भेट झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना जनतेपुढे त्या ठिकाणी द्यावं. साहेब, जर याच्या पुढे जर हे झालं नाही तर तुमचं काय आंदोलन? आम्ही लढत राहणार. याचा आता पुढाकार सत्यजित तांबे यांनी घेतलेला आहे. त्यांना आम्ही या ठिकाणी बोलून घेऊ आणि विस्तृत प्रकारे रेल्वेच्या बाबत जी भूमिका आहे ती मागे न घेण्याची, हटायचं नाही, लढत राहायचं आणि रेल्वे चालू करायची. साहेब, तालुक्याचा एकच प्रश्न आहे. प्रश्न एक असून आंदोलन या ठिकाणी दोन होतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगशाल? आमचं काय नाही, कृती समितीचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी याच्याबाबत सविस्तरपणे सांगितले. चला, धन्यवाद.